आज 1 जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात कृषी दिन साजरा करण्यात येत आहे। या औचित्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालय आरमोरी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा गडचिरोली यांच्या वतीने पाथरगोटा गावातील श्री रामदासजी दोनाळकर यांच्या शेतात शिंगाडा लागवडीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमात जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर मॅडम, प्रकल्प समन्वयक कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली डॉक्टर किशोर झाडे, तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद तसेच शिंगाडा लागवडीस इच्छुक शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांनी शिंगाडा लागवड करून उत्पन्नात वाढ साधावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। आता या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी आपले मनोगत व्यक्त करत आहेत। चला त्यांच्याकडून या उपक्रमाचे महत्त्व जाणून घेऊया। नमस्कार, आज सर्व आपण इथं पाथरगोटा तालुका आरमोरी इथं आलेलो आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये धानाचं खूप चांगलं उत्पादन होते, पण आपल्याला धानाकडून इतरही पिकांकडे वळायचं आहे। त्या दृष्टीनं आत्मा अंतर्गत आपण प्रात्यक्षिकांचे नियोजन केलेलं आहे, ज्यामध्ये आपण शिंगाडा लागवड घेतलेली आहे। तर आज इथे माझ्यासोबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, आमचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, परत कृषी विकास अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहे आणि सर्व शेतकरी आहेत। तर आपण या आत्माच्या अंतर्गत शिंगाडा लागवडीचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे। त्यासाठी आज आम्ही सर्व शिंगाड्याची रोवणी करायला आलेलो आहे। 30 प्रात्यक्षिक आपण यावेळी घेतलेले आहेत आणि हळूहळू आपल्याला हे नियोजन वाढवायचं असून जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त डायव्हर्सिफिकेशन करण्याच्या दृष्टीने आपण शिंगाड्याला चालना देतो। नमस्कार, मी निलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी आरमोरी या ठिकाणी आपण कृषी दिनाचे औचित्य साधून एक नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शिंगाडा लागवड हे एक नाविन्यपूर्ण पीक म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्याचेच या प्रात्यक्षिक शेतकरी हे आपल्याला प्रत्यक्ष त्यांचे अनुभव कथन करतात। माझे नाव रामदास सदाराम दोनाळकर, पाथरगोटा। मी 5 वर्षापासून उत्पन्न घेत आहे। तर आता यावर्षी प्रात्यक्षिक म्हणून माझ्याकडे साहेब आले आणि मला प्रात्यक्षिक करून दाखवा। मी आपल्यासोबत आपल्या गावचे 5-6 लोक घेतले आहेत आणि आता आम्ही ती प्रात्यक्षिक करून दाखवत आहोत आणि नवीन 5-6 लोक शेतकरी आहेत। या अर्ध्या एकराला 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो, बिजाई आणि खत आणि याला 2.5 लाख औषध मारा लागते। त्यासाठी 5-6 हजार रुपये अर्ध्या एकराला खर्च येते, पण याचा उत्पन्न 3-4 पट 6 पट उत्पन्न येते। 3ची गाठ बांधावी लागते, 3 रोज बूळ राहते, 3ची गाठ बांधावी लागते आणि याला लावताना 5 फुटाच्या अंतरावर लावावं लागतं। आता हे रोपं तयार झालेली ही रोपं आपण डायरेक्ट आता ट्रान्सप्लांटिंग करतो। साधारणतः 4 महिन्याचं पीक आहे। 4 महिने 4 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येईल। ही जात आता इथली लोकल सुधारित जात आहे, की जे परंपरागत या भागामध्ये लागवडीला आहे। हे रोप तयार करण्यासाठी साधारणतः एक 3.5 ते 4 महिने कालावधी लागतो। ज्या ठिकाणी मुख्य मागच्या वर्षी जी लागवड केलेली जी प्लॉट होता त्या प्लॉटमधून त्या ठिकाणचे नवीन जे कंद वाढले, जे रोपं वाढलेले ते आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासाठी जे लागवडीला रोपं हे आत्मा प्रकल्प संचालक आत्मा अंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ह्या निविष्ठा दिल्यात। आता या ठिकाणी लागवड होईल। लागवड झाल्यानंतर ज्यावेळेस रोप या ठिकाणी स्थिरावेत त्यानंतर याचं खत व्यवस्थापन हे पुढचं नियोजन राहील। अर्धा एकरमध्ये जवळजवळ 2000 रोपं लागतात। लागवड करत असताना 1 बॅग DAP किंवा 20-20-0-13 त्याच्या अर्ध्या एकरसाठी वापरता येते।